जियानाला रोज झोपायच्या आधी दुधामध्ये मी आलं आणि हळद टाकून देते आणि रोज जियाना मला हळद बघून म्हणते, मम्मा तू दुधामध्ये मीठ टाकला. आता ह्या मुलीला कसं समजवणार, ते मीठ नाही हळद आहे. दुसऱ्या दिवशी जियानाचं स्कूलमध्ये होतं ॲडमिशन प्रोसिजर. आम्ही जियानाला घेऊन गेलो आणि मॅमने तिला भरपूर असे प्रश्न विचारले आणि प्रत्येक प्रश्नाचे तिने उत्तरं दिले आणि तिचं ॲडमिशन देखील झालं. आम्ही तिघेही जण घरी परत आलो. दोघांचा टिफिन पॅक केला, जियानाला रेडी केलं स्कूलसाठी. जियाना गेली स्कूलला, प्रणव गेला ऑफिसला आणि तेवढ्याच वेळात मी माझं घरचं सगळं आवरायला घेतलं. घरचं कितीही करा तेवढं कमीच आहे. मला असं वाटते ना की वेळसुद्धा कमी पडतो आणि दिवसंसुद्धा कमी पडतात घरचं आवरायला. मग मी गेली जियानाला स्कूलमध्ये घ्यायला. उद्या आम्हाला जायचं एका बर्थडे पार्टीमध्ये, तर म्हणून मग मला गिफ्ट घ्यायचं होतं. ते मी काय घेतलं आणि कोणासाठी घेतलं हे सगळं मी मोठ्या ब्लॉगमध्ये शेअर केलं आहे. तुम्ही अजूनपर्यंत नसेल बघितलं तर जाऊन नक्की बघा. चॅनलवर व्लॉग लाईव्ह झालेला आहे. भरपूर अशी शॉपिंग केली, नको ते सामानसुद्धा घेतलं आणि दोघीजणी घरी परत आलो आणि जियाना गाडीतच झोपलेली होती. जियाना झोपली तेवढ्याच वेळात मी जियानाचे कपडेसुद्धा सॉर्ट करून घेतले जे तिला होत नाही ते. जिमला गेलो आणि दिवसाचा शेवट झाला. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.